सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जी याचिका आधी दाखल करण्यात आली ती मागे घेण्यात आली। याचिकेत न सांगता मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा मजकूर वकिलांनी टाकला। त्यावरून संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख वकिलांवर संतापले। हॅलो हॅलो वकील साहेब। धनंजय हा बोला। यस ते पाहिलं मी तुम्हाला म्हणलं ना ते दाखल करताना प्रिंटरवर सही येण्यासाठी ओके तुमची कोरी पण माझ्याकडे शिल्लक ठेवून ते फक्त ऍडजस्ट करण्यासाठी केलेलं आहे। कशामुळे केलं पण चुकीचं कसं तुम्ही? पाठवलं नाही चुकीचं कशामुळे केलं? प्रिंटरवर फक्त सही येण्यासाठी केलेली आहे। कशामुळे पण ऐका ना, डुप्लिकेट कशामुळे? मी तुम्हाला ज्यावेळेस काही करायचंय त्यावेळेस तुम्ही मला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे ना की मी करायला लागलोय फायनल, मला ते वाचून दाखवायला पाहिजे होतं। तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ऐका ना, माझं ऐकून घ्या। तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचा काय हेतू आहे? आता मी कुणाला ऐका ना, आता माझी गोष्ट ऐका, तुम्ही मला बोलू द्या, तुम्ही नका बोलू। तुम्ही तुमचं काम केलंय, तुम्ही त्याच्यात डुप्लिकेट सह्या करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता की तुम्ही डुप्लिकेट सह्या केल्या। तुम्ही म्हणले कुठं केल्या? तुम्ही आता लगेच म्हणाले की हो मला तिथं ते केल्या म्हणून मी। नाही तुम्ही काय करा, तपास यंत्रणाला अडथळा नेऊन विड्रॉ केलं म्हणायचं, एवढंच तुम्ही हे करा, बाकी काहीच नाही तुम्हाला। ओके एवढंच तुम्ही हे करा। माझ्या छोट्या भावाकडून दाखलच अहो, पण ते उत्तर देण्या सॉरी म्हणून उपयोग नाही, उत्तर देण्यापेक्षा तुम्ही दाखलच करायचं नाही ते। मान्य आहे ना, मी काय म्हणलं, इव्हन विड्रॉ केली माझ्याकडून, तुम्हाला म्हणलं ना बाबा चूक झाली होती। ओके तुम्हाला त्यावेळेस पण बोललो मी, विश्वासात घ्यायला पाहिजे होतं। ओके थोडं व्हॅकेशन बेंच असल्यामुळे आम्ही फास्ट मूव्ह केलं। ओके एवढंच तुम्ही हे करा, बाकी एक माझी चूक म्हणून पदरात पडून मला माफ करा, एवढंच मी सांगतो। ओके या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। शौमित सोळंके वकील आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। शौमित सोळंके जी, तुम्ही धनंजय देशमुख यांना मजकुराची माहिती दिली होती का? आणि जर दिली होती तर मग तुम्ही माझ्याकडून चूक झाली असं का म्हणालात? मॅडम त्यांनी अनावधानाने तो कॉल रेकॉर्ड केलेला आहे, तो त्यांनी करायला नाही पाहिजे होता। कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतात। त्यांचा जो पहिला कॉल होता, आणि मला त्यांना खोट्यात पण नाही काढायचं, की पहिल्या कॉलमध्ये मी त्यांना याच गोष्टी सांगितल्या होत्या साहेब, की बाबा तुमचे जे काही पेपर तुम्ही साईन केलेले होते ते माझ्याकडे आहेत, प्रिंटरमध्ये प्रिंट यावी म्हणून आम्ही वेगळी प्रिंट त्याच्यावर घेत असतो, त्याच्यावर तुमच्या सह्या आहेत। ओके काही पेपर आणखी उरले, त्याच्यामुळे तुम्हाला विश्वासात घेतलं न घेतलं हा मुद्दा राहिला बाजूला, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, त्याच्यात ई फायलिंग झालेली आहे। ओके जनरली आम्ही ई फाईल केल्यावर ओके की बाबा प्रकरणात हा मजकूर आहे हा सांगतो, कारण तो परमनंट नंबर नसतो, टेम्पररी असतो। ओके आणि ह्याच्यात हेही मला सांगायचं की बाबा मी त्यांना आधी सांगायला पाहिजे होतं, डिस्कस करायला पाहिजे होतं, पण ई फाईल केलं आणि ते व्हायरल झालं, मीडियामध्ये गेलं। ओके म्हणून मी त्यांना कॉल केला। त्यांचं म्हणणं असं आलं की हे प्रेयर्स जे आहेत ते मला मान्य नाहीत, कृपया तुम्ही विड्रॉ करा। मी विड्रॉ केलं, विषय संपला। ह्याच्यामध्ये कुठलीही बाबा सुनावणी घेतली नाही किंवा मी मनानं सर्क्युलेशन घेतलं किंवा त्याच्यामध्ये कुठली गोष्ट मी ऍड केली। ओके आणि मला सांगा, एखादं प्रकरण फक्त ई फाईल करून दाखल करणं आणि त्याला जर कन्सेंट नसेल क्लायंट तर ती विड्रॉ करणं, इट इज नॉट नथिंग रॉंग इन दॅट। ओके फक्त आता हे प्रकरणच एवढं, बाकी सहानुभूतीच लोकांची एवढी होती त्याच्यामध्ये, गडबडीत दाखल केलं, मनात राग होता सगळ्यांच्या समाजाबद्दल, ज्या झालेल्या घटनेबद्दल। ओके त्याच्यामुळे त्याला एक प्रसिद्धी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, बाकी गोष्टी सगळीकडे ते व्हायरल झालं आणि माध्यमात थ्रू त्यांना कळालं, जे की कळायला नाही पाहिजे होतं, मी त्यांना डायरेक्ट सांगायला पाहिजे होतं। त्याच्यामुळे आणि तो कॉल जो आहे त्यांनी केलेला, ओके रेकॉर्ड केलेला, ओके त्याच्यात जे तुम्हाला मी आता सांगितलं ते 2 कॉल आले होते। पूर्वीच्या कॉलमध्ये मी त्यांना माहिती दिली होती सर, असं मी पेपर आणले होते आणि त्याच्यात ह्या खऱ्या खोट्या असण्याचं काही हेच नाही सर। आम्ही तसे बाकी गोष्टी करताना त्या लेवलला ओके इतर गोष्टी करताना, सगळ्या गोष्टी आपण दाखल करताना क्लायंटच्या कन्सेंटनच बाकी गोष्टी करत असतो। ओके आणि या प्रकरणात मला हेही म्हणायचं की मला त्यांना खोट्याच काढायचं नाहीये, प्रकरण आधी डिस्कस करायला पाहिजे होतं, का केलं नाही ह्याचं मी उत्तर देतो। ते म्हणजे ई फाईल केलेले, ते पण व्हॅकेशन मध्ये होतं म्हणून ई फाईल केलं। ओके आणि त्यांना विचारा, लगेच त्यांना काही घंट्याने फोन आला, तुम्ही विड्रॉ करा, मला प्रेयर मान्य नाही। मी त्यांना एवढंही बोललो, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही, ते प्रकरण मी विड्रॉ करतो। ओके बाकी तुम्ही जसं सांगाल तशा पुढच्या डायरेक्शन घेऊ आणि तुमच्या ह्याच्यानुसार करू। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांचा हक्क हिरावून घेतला नाही की प्रकरण यापुढे नंतर ते दाखल करू शकत नाहीत किंवा त्याचं कुठल्याही प्रकारचं नुकसान माझ्याकडून किंवा आमच्याकडून झालेलं नाहीये त्याच्यात। ओके आणि मला हेच त्यांना सांगायचं ओके की विड्रॉ केला, विषय संपला, मॅटर इन्स्ट्रक्शन झालं, त्याच्यामुळे कुठं बाकी गोष्टी हे करण्याचा किंवा वाढवण्याचा, त्याच्यात एस्केलेट करण्याचा काहीही हेतू नाही, कुठल्याही पद्धतीचं डायरेक्टली इनडायरेक्टली नुकसान त्याच्यात झालेलं नाही, एवढंच मला म्हणायचं। इव्हन सुनावणी सुद्धा साठी सुद्धा प्रकरण ते आलेलं नाही म्हणजे हायकोर्ट। पण
तुम्ही म्हणताय की तुमच्याकडनं त्यांना इन्फॉर्म करायचं राहिलं, ते तुम्ही मान्यही करतायत. इतकं संवेदनशील प्रकरण असताना त्यात पारदर्शकता हवी असं नाही का वाटलं तुम्हाला? नाही, बरोबर, मी तेच सांगतो ना तुम्हाला. ओके, कारण ई फाईल नंबर पडला होता. ओके, अगोदर मी त्यांना इन्फॉर्म करायला पाहिजे होतं, पण कसं ज्यावेळेस क्लायंट सह्या देतो पेपरला, तर काही काही जबाबदारी किंवा काही काही निर्णय घ्यायचं डिस्क्रिप्शन आम्हालाही असतं. ओके, आणि त्याच्यात जो काही मजकूर टाकला होता, ओके, तो मजकूर त्याच्यात कसं असतं की एकंदरीत चुकीचा होता असं पण नाही. दुसरी गोष्ट, जो काही मजकूर टाकला होता एक प्रोफेशनल कॅपॅसिटीमध्ये आमच्यावर विश्वास ठेवून म्हणजे आम्ही आमच्या लेवलला टाकला होता किंवा आम्ही त्याच्यामध्ये तो गोष्टी टाकल्या होत्या. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे की बाबा ई नंबर पडला असता, जर त्याच्यात तुम्ही म्हणता पारदर्शकतेचा प्रश्न, तर तेवढं जर हे असतं म्हणजे बाकी गोष्टी, मला जर माझा विशुद्ध हेतू काही असता तर मी ते प्रकरण त्यांना न विचारता सर्क्युलेट केलं असतं किंवा बाकी गोष्टी त्याच्यावर मी पुढे कंटिन्यू केल्या असत्या. पण त्यांना विचारलं, मी दाखल केल्यावर विचारलं. ओके, ई नंबर पडले, त्यांना हेही सांगितलं की हा परमनंट नंबर नाहीये. ओके, आणि त्यांचा राग ही साहजिक आहे. ओके, ही त्यांना डायरेक्ट हे करून अप्रोच करून ई नंबर पाडायला पाहिजे होता. ओके, पण ई नंबर पडला, ती कुठलाही परमनंट नंबर पडला नाही, तोपर्यंत आम्ही विड्रॉ करायचा निर्णय घेतला. ॲज पर देअर इन्स्ट्रक्शन त्यांनी मला व्हॉट्सअपवरून कळवलं विड्रॉ करा म्हणून. या प्रेयर्स मला मान्य नाही आणि भविष्यामध्ये त्यांना ज्या काही त्यांच्या म्हणजे सहमतीच्या प्रेयर्स असतील तर त्यांनी प्रकरण डबल एकदा दाखल करावं. ओके, त्याबद्दल त्यांना लिबर्टी आहे. त्याच्यात कुठलंही त्यांचं नुकसान झालेलं नाही, एवढंच मला पुन्हा प्रेस करायचंय. आणि मी त्यांना कुठल्याही पद्धतीने दुखावू इच्छित नाही मॅडम. मी त्यांना खोट्यात पण काढू इच्छित नाही किंवा बाकी गोष्टी पण हे करू इच्छित नाही. माझी सहानुभूती त्यांच्या बरोबर आहे आणि ज्या काही पद्धतीनं हे एकंदरीत एपिसोड झाला, व्हायरल नाही करायला पाहिजे होता कॉल, तर अप्रत्यक्षरित्या मी त्यांना एवढं पण माझी दिलगिरी पण व्यक्त केलेली आहे. नक्कीच. धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी.